देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पोलीस अधीक्षक, नाशिकचे पोलीस आयुक्तांना सवाल आहे आणि ज्या रश्मी शुक्ला आहेत त्यांनी आता फक्त आरक्षेच्या कपड्यातच वावरायचा बाकी आहे, युनिफॉर्ममध्ये. तुम्हाला हे दिसत नाही का? राज्याच्या पोलीस महासंचालकांना तुम्ही शपथ घेतलेली आहे सगळ्यांना समान न्याय देण्याची. हे लक्षात घ्या. कृष्णा डोंगरेचं प्रकरण साधं नाही. जो आमच्या विरुद्ध आवाज उठवेल त्याला अटेम्प्ट टू मर्डर, बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये आम्ही तुरुंगात टाकू, खोटे गुन्हे टाकून. हा इशारा पोलीस देत आहेत. पोलीस कोणाचं काम करत आहेत? जनतेचे सेवक आहेत की भाजपचे सेवक आहेत? एकदा समजू दे आम्हाला, मग आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं पाहू. पण राऊत साहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, तुमची मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा? माझी काही अपेक्षा नाही. ते काही करणार नाहीये. ते संजय सिरसाट विरुद्ध काही करत नाहीत, ते संजय गायकवाडच्या विरुद्ध काही करत नाहीत, ते संदीपान भुमरेच्या विरुद्ध काही करत नाहीत, ते भरत गोगालेवरती ॲक्शन घेत नाहीत. ते काय करणार? ते हतबल आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्याची इतकी दयनीय अवस्था मी कधीच पाहिली नव्हती. कशा करताय तुमचं अँटी करप्शन खातं? हा भ्रष्टाचारांचे पैसे मोजायला ठेवलं काय अँटी करप्शन खातं? लाचलुचपत प्रतिबंधक खातं जे राज्याचं आहे त्याला एक महासंचालक आहे. महासंचालक दर्जाचे अधिकारी त्याचे प्रमुख आहेत. गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. काय करतात का तुम्ही? काय चाललंय काय तुमचं? हा, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची? दयनीय आणि हतबल अवस्थेत ते आहेत. फक्त विरोधकांचे आमदार फोडण्यासाठी पोलिसांचा वापर करायचा, या पलीकडे पोलिसांना काम राहिलेलं नाही. राऊतसाहेब, विषय आहे ठाकरे बंधू एकत्रीकरणाचा. काल मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की विजयी मेळावा हा फक्त मराठी बोलतात होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. आणि नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच, म्हणजे निवडणुका जेव्हा घोषित होतील किंवा तसं जेव्हा वातावरण असेल ते चित्र पाहूनच युती बाबतीतला